त्यांच्यावरती एखादा फरार माणूस झाल्यासारखी ती नोटीस काढणं, तर मला असं वाटतं हे गैर आहे, समजलं की नाही. आणि हे कोणाच्याही बाबतीत होऊ नये. मग हे जर त्यांच्या बाबतीत जर येणाऱ्या बाबतीत पाळत ठेवतात, मग जाणाऱ्या बाबतीत का नाही ठेवत? विजय मल्ल्या का यांच्या कारकिर्दीत पळाला, नीरव मोदी का पळाला, ललित मोदी का पळाला, त्यासाठी अशा नोटिसा काढून ताब्यात का नाही घेतलं? मला असं वाटतं ते ब्रिटिश नागरिक म्हणून नाही, एक भारतीय नागरिक असेल तरी आपण ही काळजी का नाही घेतली? तर मला असं वाटतं की ते जे काय बोलतात, ते लिहितात, ते मर्मभेदी असल्यामुळे, त्याला सत्याचं अधिष्ठान नसल्यामुळे त्याचा त्रास होत असावा खूप. मग शहाणपणा शिकवतोस काय, करतो तुला लाईनवरती आणतो, कार्यक्रम करतो. अवमानित करण्याच्या पलीकडे काय आहे? ह्याच्या अवमानित करायचं त्याला, म्हणजे आता ते परत समजा काय 10-15 दिवसांनी किंवा जेव्हा केव्हा जातील घरी, तर ह्यांना असं वाटत असेल की आपल्यासारखी लोक परदेशामध्ये चौकशा करत असतील, तुम्ही कुठे जातात, काय जातात, अमुक करतात, मग एवढे दिवस तुम्ही तुरुंगात होतात का, पोलिसांच्या कस्टडीमध्ये होतात का? जगामध्ये अशा उचापत्या करत नाहीत. जिथे विशेषतः ते ज्या देशाचे नागरिक आहेत, इंग्लंड, आपला इंग्लंड सरकारचे ब्रिटिश नागरिक आहे, तिथे तर उलट न्याय हक्कासाठी वाचा जो फोडतो, मग तो सरकारच्या विरोधात सुद्धा असेल, त्याचा गौरव केला जातो, त्याला सन्मान दिलं जातं. कारण का तो लोकहितासाठी बोलत असतो, लोकशाहीच्या रक्षणासाठी बोलत असतो. मला असं वाटतं की त्यांनी असं काय लोकशाहीच्या विरोधात केलं की ज्याच्यामुळे आपल्या लोकशाहीचं नुकसान झालं? तर अशा पद्धतीने सूड उगवण्याची बुद्धी असू नये. पण ही काही नवीन नाही आहे. ह्याच्या आधी पूर्वी जेव्हा सत्ता नव्हती, तेव्हा ज्या विचारांची सत्ता आज महाराष्ट्रात आणि देशात आहे, ती लोक जे सन्मानदार मार्गाने जा म्हणून सांगणारे मार्ग आहेत ते दाखवणाऱ्या लोकांवरती केसेस टाकत होती, त्यांना तिथे अडकवत होते, त्यासाठी ते न्यायालय वापरत होते. आता काय पोलीस सत्ता, आणखीन सगळं सरकार आता असल्यामुळे ते सत्ता वापरतायत, पोलीस वापरतात, एवढंच असू शकतं. आणि आता न्यायालयात गेल्यानंतर केस, जर आपले जे सरकारी वकील आहे राज्याचे मुख्य अटॉर्नी जनरल काय म्हणतो आपण त्यांना, ते अभिवक्ता महाराष्ट्राचा, तर त्यांचं म्हणणं आम्ही अजून त्या कारणांसाठी आम्ही तपास करतोय. म्हणजे तुम्ही आता औषध मिळालं म्हणून जसं आजारी पडतात ना लोक, तसं आता हा माणूस मिळाला तर याचं मागचं सगळं शोधा आणि त्याच्यावरती 4 केसेस टाकता येतात का अजून? ही पद्धत मला वाटतं की चुकीची आहे. हे मंत्रालयाचं हे काम, अशी कामं करू नये सरकारने सुद्धा.